काय झालं सुनी? असं का बसल्यास टेन्शनमध्ये? सांग की. अगं नवरा नाही, एक मित्र म्हणून तर सांग काय झालंय. तुला काय सांगू मित्रा, मला नवरा लय दलिंदर भेटला. मला शॉपिंगला 1 रुपया सुद्धा देत नाही. कडू भाड्या. अहो तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार कधी? अजिबात नाही. खरं बघा, सोडून गेला असता तर. नाही गे. आणि मी वेडी झाले तरी सोडले का अजून? जिथं सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तिथं फक्त मन घट्ट करून मोबाईल बघत बसा वाटतं. मला ना सगळं माहितीये. 2-2 तास माझे फोन नाही उचलत, नुसता त्या मित्रांसोबत फिरत असतो. माझ्यापासून काही लपायचं नाही. मला सगळं माहितीये. तुला सगळं माहितीये? हा. 577 भागिले 2 किती? स्वाते, काय हो? उद्याच्या उद्या खिडकीला पडदा लावून घ्या. का हो? अगं ती समोरची बाई सारखं माझ्याकडे बघत्या. बात तर सही आहे. त्या बाईला एकदा तुम्ही व्यवस्थित दिसला का नाही, ती बाईच खिडकीला पडदा लावून घेईल. ऐक ना, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. बोल. मला ना तू खूप आवडतेस. एक कानाखाली देईल ना, डायरेक्ट घरी पोहोचशील. जरा हळू मारशील का? जाता जाता स्टँड वरनं दळण घेऊन जायचंय. फ्युचरचं टेन्शन घेत होतो आम्ही. मग लक्षात आलं मोबाईल चार्जिंग झाला असेल. मला बोलायला आवडतं आणि त्याला ऐकायला. अशाच प्रकारे आमचा संसार चालू आहे, एकदम सुरळीतपणे. अजिबात आम्ही कोणत्याच गोष्टीची तक्रार करत नाही एकमेकांना. हा, मला लग्न तर केलं, लग्नाचा खरा अर्थ माहिती का काय? हा माहितीये काय? हा, काय असतं? 2 धडाक्यात स्वतःची सुपारी द्या. मलाही वाटतं की नवऱ्याने तेवढ्याच प्रेमाने माझ्याकडे बघावं, जेवढ्या प्रेमाने तो इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपला बघत असतो. ज्यांना आम्ही आवडतो त्यांचं मनपूर्वक आभार, आणि ज्यांना आम्ही नाही आवडत त्यांनी पण आम्हाला लाईक करा. काय कमी आहे आमच्यात? हा, तो माझा होऊ दे म्हणून झाडाला धागा बांधला होता, पण महानगरपालिकेच्या लोकांनी झाडच कापून टाकलं. असं बोलतात की ज्याला आपली कदर नाही त्याच्यासोबत राहू नये. मग नवऱ्याला घराच्या बाहेर हाकलून देऊ का? लहानपणी ना मला भांडी कुंडी घर घर खेळायची खूप आवड होती, आणि आता त्या गोष्टीचाच वैताग आलाय.